पोचलो आहोत कुणकेश्वरला आणि यावेळेससुद्धा मी ह्या मागच्या साईडने आलो आहे। मागच्या वेळेससुद्धा मी मागच्या साईडने आलो होतो तेव्हा बाईक घेऊन आलो होतो। इकडनं हे तुम्ही पाहू शकता। त्यावेळेस बरीचशी जशी दुकानं लागलेली दिसत आहेत, त्यावेळेस कदाचित पावसाळा होता त्याच्यामुळे काहीच नव्हतं। आणि आता कसा सीझन आहे, सीझन म्हणजे उन्हाळा आहे, त्याच्यामुळे लोकांची वर्दळ आहे मधला दिवस असला तरीसुद्धा। कारण आता वीकेंड असला तर जास्ती गर्दी असली असती, पण आता वीकेंड नसूनही लोकांच्या गाड्या येताना दिसत आहेत आपल्याला। मित्रांनो, दरवेळीच आपण ह्या दिशेने असं तिकडच्या गेटने येत असतो, पण आज आपण या दिशेने आलो आहोत। मागचं गणपती मंदिर आहे, नारायण मंदिर आणि तिथं अजून एक मंदिर आहे आणि हे मेन मुख्य मंदिर श्री क्षेत्र कुणकेश्वर, ज्याला दक्षिण काशी अशी देखील ओळख आहे। या ठिकाणी श्री भैरव मंदिर आमच्या साईडला आणि हेच ते एंट्रन्स आहे जिकडनं आपण मोस्टली येतो। एक्झिट आहे, यांची मागच्या वेळेस माहिती सांगितली होती इथे दिलेली आहे। त्यावेळेस इथून एंट्री बंद केलेली आहे आणि तिकडून अशी एंट्री होती। दर्शन करून झालं आहे मंदिरामध्ये आणि या ठिकाणाबद्दलची मी सविस्तर माहिती माझ्या एका जुन्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्याचं मी लिंक तुम्हाला इकडे आय बटनमध्ये देऊन टाकीन आणि तिथे जाऊन तुम्ही ती पूर्ण माहिती ऐकू शकता। आणि आत्ता जाम ऊन आहे आणि पायाला खरंच भासतं आहे, खूप भासतं आहे। आता इकडे मी काही शूट जास्ती करू शकत नाही आहे आणि ऊन पण खूप जास्ती लागते, पण जे लोक समुद्रात जाऊन जरा मजा करत आहेत त्यांची मजा आहे। पण इकडे जे तुम्हाला सहस्त्रलिंग सांगितलं होतं, 1000 लिंगांची स्थापना केली का 108 लिंगाची तिथे लिहिलेलं आहे, माझ्या लक्षात नाही येते, तर ते इथेच आहे। तुम्ही आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला भेटू शकतात। आता आपण ह्या मागच्या रोडने असे वरती जाऊ आणि कदाचित कुठे जाऊ माहिती नाही आहे, पण तिकडे जाण्याचा कुठेतरी प्लॅन आहे, ते पवनचक्कीच्या साईडला वगैरे। एका दिवसात जेवढं होईल तेवढं करून घ्यायचं। चटके बसत आहेत आणि इकडे फोटो सेशन सुरू आहे। वाकडे तिकडे अँगलने, हां तिकडे बघा रोनाल्डो फॅन, हे रोनाल्डोच्या फॅन। जरा इकडे फॅन लाव, गरम होत आहे। जायचंय का पवनचक्कीला? या ठिकाणी असं मागे एक मंदिर आहे, एक हे मंदिर, आणि आता आपण इकडनं मंदिर खाली। मित्रांनो, मंदिराच्या ह्या गेटच्या बाजूलाच एक हॉटेल राज आस्वाद म्हणून आहे, तिथे आम्ही कटवडा वगैरे घेतला आणि आता निघालो आहोत पवनचक्कीकडे। तर इकडूनच चालत जाताना आपल्याला इथे एक पुष्करणी लागते, ती सुद्धा बघूया। नेहमीप्रमाणे ती खराबच आहे। आपली गाडी इकडून आलेली आहे मागच्या साईडने, इकडे जाऊन बसूया आपण गाडीमध्ये आणि जाऊया पवनचक्कीकडे। मित्रांनो, आता आपण आलो आहोत जिकडे देवगडचा हा बीच आहे म्हणतात आणि तसंच ते पवनचक्क्यांसाठी हे फेमस आहे आणि या ठिकाणी गार्डनसुद्धा आहे। तर बघूया आपण कशी आहे ही गार्डन। आवाज येतो आहे का माहिती नाही, तर जरा हवा जास्ती आहे।
संपूर्ण पवनचक्क्या तुम्ही पाहू शकता. या एका पवनचक्कीला रोग आलाय, बाकी सगळ्या मस्त आहेत. गार्डन असं काही जास्ती मोठं नाही आहे, पण म्हणजे बसण्यापुरतं वगैरे बनवलेले आहेत गोष्टी. या ठिकाणी सुद्धा अशी दगडं वगैरे असं जरा सुशोभीकरण केलं आहे. तर काही जास्ती असं काही नाही, पण छान असं निवांत बसण्यासाठी आणि हवा खायची असेल तर ठीक आहे. लहान मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि हे असे चालले लव व्ह्यूवाले काय ग, हा एक टाइमपास आहे. इकडे होऊ शकतो, इकडनं सरळ उतरत तुम्ही खाली बीचवरती जाऊ शकता. या ठिकाणी छान असं बसायला बनवलेलं, पण ह्याच्यामध्ये चेस वगैरे असं सगळं डायरेक्ट तुम्ही खेळू शकता. पण लोक ह्याच्यामध्ये प्रेम प्रकरण खेळले, त्याच्यामुळे चेस खेळायला काही जागा उरली नाही. आणि काय बोलणार, छान असं तुम्हाला समुद्रकिनारा अनुभवता येईल. आणि खाली गेले तर तुम्हाला त्या झाडांच्या आतमध्ये सुद्धा समुद्रकिनारा छान असा अनुभवता येऊ शकतो. पण ते प्रायव्हेट असावं कदाचित, कारण त्याला अशी बाउंड्री वगैरे केलेली आणि गाड्या वगैरे पण लागलेल्या आहेत. तुम्ही बघा उडू शकते इकडे, एवढी हवा आहे. मी जरा हे लावून घेतलं. तर मित्रांनो, आता आपण वरती बराच वेळ थांबलो. आता इकडनं खालती चालायला सुरुवात केलेली आहे. आणि काय झालं, रस्ता बंद. मित्रांनो, आम्हाला वाटलं होतं इकडून रस्ता इकडे सोडलेला खालती जायला, बंद केलाय. पण या ठिकाणी एक छान असं झाड बनवलंय आर्टिफिशियल, आणि त्याच्यावरती असा एक उभं राहण्यासाठी छानसा पॉईंट बनवलाय, सेल्फी पॉईंट. तर आपण येऊया त्या सेल्फी पॉईंटवरती. खूप हवा जोरात आहे. हे बघा, छान वाटते इकडनं असं सगळं रस्ता खासपर्यंत जातोय. पण इकडं बंद करण्याची काय आवश्यकता होती माहिती नाही. समुद्रात जाताना काय धोका आहे तो या ठिकाणी लावलेला आहे. एकाला वाचवण्यात यश, बाकीचे विद्यार्थी बेपत्ता. 4 विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू वगैरे अशा सगळ्या गोष्टी इथे घडतात. त्याच्यामुळे खोल समुद्रात जाऊ नका, आले तरी बाहेरून एन्जॉय करा. या ठिकाणी झिपलाईन सुद्धा आहे. तुम्हाला यायचं असेल तर नक्की इकडे या. चार्जेस 1100 रुपये जोडीदारासोबत आणि 17 वर्ष 600 रुपये वगैरे असे सगळे चार्जेस दिलेले आहेत. सुपरमॅन झिप 1000. आणि आता हे दोघं चालले. टोपी काय राहत नाहीये डोक्यात. आपण इकडनं उतरूया खाली. झिपलाईन वगैरे काय हे केलं नाही, हो हो म्हणता म्हणता. तर आपण जाऊया बीचवरती. मित्रांनो, देवगड बीचवरून आता आपण निघालो आहोत. आणि इथे एक बोर्ड बघितला, म्हटलं राहण्याची सोयीचं वगैरे इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला दिसलं तर इकडनं घ्या नंबर. मी काय प्रमोशन करत नाही आहे, पण इकडे आल्यावरती अडचण नको म्हणून आत्तापासून तुम्हाला दाखवून ठेवलं. आणि इकडे ह्या सुरुचीच्या जंगलामध्ये तुम्ही मस्तपैकी रील बिल शूट करू शकता. पण हा समुद्र थोडा डेंजर आहे, थोडा असा क्रॉस आतमध्ये जातो. फक्त तुम्हाला जर सी सायटिंग करायची असेल तर येऊ शकता, बाकी पोहण्यासाठी वगैरे हा समुद्र सेफ नाही आहे. चला आता आपण निघूया. आता कुठे जाऊया माहिती नाही. आता आम्ही एका अशा ठिकाणी आलो आहोत ज्याचा थेट संबंध कोल्हापुराशी आहे. कोल्हापूरच्या आदमापुराशी, म्हणजेच बाळूमामाशी. तर देवगडमध्ये स्थापन झालेलं बाळूमामाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आपण आलो आहोत दर्शनासाठी. आतमध्ये शूटिंगची परवानगी आहे की नाही माहिती नाही, पण आपण जाऊन बघूया, दर्शन घेऊया. मंदिराचा बाह्य मंडप फारच मोठा आहे आणि मंदिरासमोरच दीपस्तंभ सुद्धा आहे. कोंडोमा गावातील हे बाळूमामाचे मंदिर 2012 साली उभारले गेले. मंदिराबाबत आपल्याला एवढीच माहिती उपलब्ध होऊ शकली. अधिकची माहिती जाणून घ्यायची होती, पण तशी माहिती देणारे या ठिकाणी कोणी उपलब्ध नव्हते. मंदिराच्या गाभाऱ्यात बाळूमामांची
अत्यंत सुंदर अशी मूर्ती स्थापन केलेली आहे। त्यांच्या शेजारी विठ्ठल रखुमाईची मूर्ती स्थापन आहे आणि दुसऱ्या बाजूला कदाचित त्यांच्या गुरूंची मूर्ती असावी। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी दर्शन घेतलं बाळूमामांचं आणि या ठिकाणी बाजूला दत्तगुरूंची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा म्हशी वगैरे दिसतात। मला आधी वाटलं होतं की बाळूमामा जसे गुरं राखायचे वगैरे, तर तसं काही आहे का, पण नाही, त्या इतरांच्या आहेत। तर पण योगायोग असा आहे की या ठिकाणी सगळी गुरं आहेत आणि बाळूमामाच्या इकडे सगळ्या बकऱ्या असायच्या, मेंढ्या पाहू शकता। तर बाळूमामांच्या मेंढ्या ज्या असायच्या त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी अशी मेंढी उभारलेली आहे आणि या ठिकाणी असं एक कुत्रा आहे आणि या ठिकाणी कुठे खरी मेंढी, हां तिथे एक मेंढी आहे, ते हनुमानाचं मंदिर आहे आणि ते खरोखरची मेंढी पण लावलेली आहे, बांधून ठेवली आहे, म्हणजे बघा त्यांच्यासाठी म्हणून ठेवलेली आहे। त्यांच्या स्थानाचं हे महत्त्व आहे, एक त्यांचा आशीर्वाद आहे बाळूमामांचा। तर मित्रांनो, सगळं फिरून झाल्यावरती आम्ही आता शेवटी आलो आहोत श्री स्वामी समर्थ मठामध्ये, हडपीड या गावच्या। खरं तर हे देवगडपासून बरंच लांब आहे, पण आता घरच्या वाटेवरती निघायचे म्हटल्यावरती म्हणून आम्ही आलो। घरची वाट पण मागे सोडली आहे, पण जरा एक शेवट या आजच्या प्रवासाचा स्वामींच्या दर्शनाने करावा म्हणून आपण इथे आलो आहोत। एंट्री केल्यावरच आपल्याला इथे स्वामी आणि दत्तगुरूंची मूर्ती या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी पाहू शकता मंदिर बांधलेलं आहे। या ठिकाणी अशी पण पाय धुण्याची वगैरे व्यवस्था आहे। खरं तर अशी व्यवस्था सर्व मंदिरांमध्ये असली पाहिजे, पाय धुतल्याशिवाय आतमध्ये कोणाला पाठवलंच नाही पाहिजे, पण दुर्दैवाने असं प्रत्येक ठिकाणी होत नाही, पण गावाकडे तरी मोस्टली होतं ह्या गोष्टी, तर हे एक चांगली गोष्ट आहे। आणि इकडनं आपण अशी मठामध्ये जातो आहोत। मागच्या वेळेस मी जेव्हा आलो तेव्हा असं बांधलेलं नव्हतं ह्या बाजूच्या गोष्टी, प्रभू श्री राम आहेत, लक्ष्मण, अशक्य ही शक्य करतील स्वामी। या ठिकाणी जरा थांबावंच वाटलं, कारण इथली तुळस बघा केवढी मोठी आहे। माझा हात मुद्दाम इथे दाखवते, तुम्हाला कळेल की तुळस किती मोठी आहे, भरपूर वाढलेली आहे। तिचं खोडच पाहू शकता तुम्ही, फार मोठं झालंय। तुळशीच्या काष्टापासून जी माळ बनवली जाते, तुळशीची माळ, तेव्हा एवढ्याच मोठ्या काष्टांची बनवली जाते। तर मित्रांनो, आपलं दर्शन इथे करून झालं आहे। हे पाहू शकता, छान असं इकडनं हे दिसते शिखर कळस, आणि इकडे स्वामींच्या सिरियलमध्ये जे स्वामींचा रोल करतायत ते इकडे येणार आहेत 31 मार्च 2025ला। तर हा व्हिडिओ मी कधी टाकीन त्याच्यावरती। GoPro स्टॉप रेकॉर्डिंग।